कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखा सरळ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा. तर बंदूक परवान्यांवरूनही सज्जड दम. आई वडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय. हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा. कुणाच्या पाया पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीयेत. अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतच मर्यादित ठेवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला. मेका राजपत्रित अधिकारी सुरेश धसानी केलेल्या आरोपांवर आयुक्तांची परवानगी घेऊन बोलेल. सुरेश धसानी आरोप केलेले कृषी अधिकारी किरण जाधव यांची टीव्ही9 मराठीला ही प्रतिक्रिया. बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर. विधेयकाद्वारे वक्फ बोर्डाच्या मालमत्ता कायदेशीर कक्षेत आणण्याचा प्रस्ताव. संसदेत चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा देशाची जागा असते, मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं सभागृहात म्हणणं. रिजिजूंच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ. ज्यांची सद्विवेक बुद्धी जागृत ते वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत करतील. उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा अंश बाकी असेल तर ते विरोध करणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंची अलर्जी. बिगर मुस्लिम व्यक्तीची बोर्डावर सदस्य नको या मागणीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. वक्फी मुस्लिमांची संपत्ती. आमच्या पूर्वजांनी शाळा, मदरसे, दर्गा, अनाथाश्रम, कॉलेजसाठी या जमिनी दिल्या. आमची जमीन सरकारला हडप करायची. सभा आमदार अबू आझमींचा आरोप. वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर लाडक्या उद्योगपतींनी कब्जा मिळवण्यासाठी प्रयोजन. विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नाही. संजय राऊतांचा आरोप. अंबानींचं घर वक्फच्या जमिनीवर. मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केलाय. आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा. तर हिंदू मंदिरात अब्जो रुपयांचं सोनं सरकार तेही ताब्यात घेणार का? आव्हाडांचा सवाल. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको या अटीवर चंद्रबाबू नायडूंचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्यानं मुस्लिम बहुल भागात पोलीस अलर्ट मोडवर. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी. बीड कारागृहामधील मारहाण प्रकरणी गित्ते आणि सोनावणे गँगविरोधात गुन्हा दाखल. कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीड कारागृहात 2 गटात हाणामारी. मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी. मग वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले. कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते. दमानिया यांचा गौप्यस्फोट. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम सुरू. कोरटकरचे वकील उद्या जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करणार. कनिष्ठ दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात आव्हान. नाशिकमधील अनधिकृत सातपेर दर्ग्याला महापालिकेची नोटीस. 15 दिवसात अतिक्रमण न काढल्यास कारवाईचा इशारा. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा. नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेती पिकाचं मोठं नुकसान. तर वर्धा, अकोला, नागपुरातही वादळी वाऱ्यासह अवकाळी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.